दरम्यान औरंग्याचं फक्त थडगं ठेवा, लांगुल चालन करण्याची गरज नाही. शिंदेचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी हे मोठं विधान केलंय. औरंगजेबाच्या कबरीवर इतका खर्च करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या चांगलाच वाद पेटलाय. त्यातच आता हे वक्तव्य प्रतापराव जाधवांचं चर्चेत आहे. जो संसदेत जो मी प्रश्न उपस्थित केला आणि जी मागणी केली, ESIच्या अंडर 3695 जवळजवळ अशी स्मारके आहे जी अशी थडगी आहेत. त्याच्यामध्ये 25% थडगी ही मुघल सम्राट आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची आहेत की ज्यांनी आपला देश लुटला, आपल्या अनेक स्वातंत्र्यवीरांना कंठस्नान दिलं, त्यांच्यावर अत्याचार केले. देश जेवढा लुटता येईल, देशावर जेवढे अत्याचार करता येतील तेवढे केले. या सर्व ज्या कबरी आहेत आणि थडगी आहेत त्याचं संरक्षण कशा करता हा मुद्दा, त्याकरता ESIच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत जे सांभाळतात त्याचा पुन्हा एकदा सर्वे व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन ही औरंगजेबासारखी जी काही कबरी आहेत त्या नष्ट केल्या पाहिजेत. खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगं असलं पाहिजेत की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं. बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही.